अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते। वाडेगाव परिसरात पैशाच्या वादातून एका युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून आरोपी पिता पुत्रांविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सोफी चौक परिसरात पैशाच्या देवाणघेवाणीतून रक्ताचा पाट वाहिलाय। शेख आरिफ शेख रऊफ असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 36 वर्षीय युवकाचं नाव आहे। माहितीनुसार आरिफ आणि आरोपींमध्ये पैशावरून वाद सुरू होता। या वादाचं रूपांतर अचानक हाणामारीत झालं। यावेळी आरोपी शेख सलीम उर्फ बाबू जामदार आणि त्याचा मुलगा शेख साहिल शेख सलीम यांना आरिफवर चाकूने वार केले। या प्राणघातक हल्ल्यात आरिफ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने आरिफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपी पिता पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे वाडेगाव परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।